वेट 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 म्हणजे काय माहितीये का की आता तुम्ही लगेच पाहिजे हा व्हिडिओ माझा सोडा इथे किंवा बघा आणि नंतर 5च मिनिटाचा आहे नंतर कावड यात्रा जी चालू आहे उत्तर भारतामध्ये त्याचे व्हिडिओ हजारोच्या संख्येने युट्यूबवर आहेत, रील्स आहेत, शॉर्ट्स आहेत. लगेच बघायला सुरुवात करा आणि ते पाहिल्यानंतर तुम्ही मला 3 गोष्टी सांगणार किंवा विचारणार, अनिलजी अहो त्या जंतर मंतरवर ती मुलं मुली शिव्या देत होती, व्हायलन्स करत होती, वेडेवाकडे अंगविक्षेप करत होती. काही जण तर ड्रग्ज आणि मद्य आणि हे याच्याशी संबंधित होती, प्राशनं करत होती. म्हणून आपण सगळ्यांनी एवढा त्याच्याविषयी आक्षेप घेतला, त्याचा निषेध केला, त्याचा तिरस्कार केला. अनिलजी हे काय आहे? हे कावडियांचे जे फोटो येत आहेत त्याच्यामध्ये त्या मुली ज्या पद्धतीने नाचतायत, ती मुलं ज्या पद्धतीने ड्रग्ज पासून, अफूपासून, गांजापासून राजरोसपणे ओढून हे करतायत, ज्या पद्धतीने हिंसाचार चालू आहे, आजूबाजूची दुकानं तुटतायत, फुटतायत, दंगा चालू आहे, ही काय मिरवणूक नाहीये. अरे आपला अभिजित बिचके तर या लोकांच्या पुढे मॉन्टेसरीतलं पोरगा वाटतंय, शिशुवर्गातला पोरगा वाटतोय. त्याची ती झेंझी जे तिथे काय करत होती ते तर नुसतं झांजा वाजवणं होतं, इथे तर ढोल वाजवणं चाललाय. झेंझी 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 आपण म्हणून ज्यांना बदनाम केलं, ज्यांच्या शिवीगाळीबद्दल बोललो, हे हे काय कावडिया रात्री? बरं हे कावडिया परत धार्मिक, हो, संपूर्ण त्याचा परिधान केलेला जो अवतार आहे त्यांचा, ज्याच्यासाठी ते जात आहेत, जे ते करायला बघतायत आणि हे असं वागतायत. लगेच लगेच बघा आणि तुम्हीच मला म्हणाल. दुसरा प्रश्न तुम्ही असा विचाराल की त्या झेंझीमुळे दिल्लीचा ट्रॅफिक अडकला म्हणून अनिलजी तुम्ही त्याच्याबद्दल एक ताशेरा मारला होता, शेरा मारला होता की हे काय? लोकांच्या गैरसोयीचा काही विचार करताय की नाही? अनिलजी टीव्हीवर आता इंडिया टीव्हीवर आम्ही आता पाहिलं की कावडियांच्या मार्गावरच्या 10,000 वाहनांना फ्रीज केलेलं आहे जागोजागी हायवेवर. किती? 10,000. 10,000 वाहनं कावडियांसाठी मार्ग सोडून गेले 48 तास, ज्यात ट्रक्स आहेत, टेम्पोज आहेत, टॅक्सीज आहेत, कार्स आहेत, बस आहेत प्रवाशांच्या. 48 तास झाले कावडियांची रांग संपत नाहीये आणि वाहनं पुढे सरकत नाहीये. काय सरकारी यंत्रणा त्यांना थांबवून ठेवलंय? 48 तास झाले आणि सांगतायत की अजून 3-4 दिवस लागतील. त्यांनी तर हेवी ट्रॅफिकला तर जाहीर केलंय की 8 दिवस जायचंच नाही कुठे तुम्ही. आहेत तिकडेच आम्ही तुम्ही सांगू तिकडे अडकून राहायचं. तिसरी गोष्ट विचारली जाणार आहे की हे कावडिया एक राजकीय इश्यू झालाय. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे राजकीय प्रवाह, राजकीय पक्ष भूमिका घेत आहेत. मग याच्यापेक्षा वेगळं झेंझीच्या जंतर मंतर आंदोलनात काय वेगळं होतं? तिथे फक्त एक राहुल गांधी होता, एक वेगळी पार्टी होती, केजरीवाल होता, एक वेगळी पार्टी होती, डावे पक्ष होते, ती वेगळी. इथे समाजवादी पक्ष आहेत. सांगायची गोष्ट अशी की ते जे आहेत ते जेनझी आहेत की नाही? आहेत. मग ते हिंदुत्ववादी आहेत का? हा, म्हणजे ते जे काय करतायत ते भगवान शिवशंकरासाठी ती कावड घेऊन जाणं हा विषय असल्यामुळे ते हिंदुत्वासाठी करतायत. मग जेनझीचे त्या दिवशी तिथे असलेले 5-10 हजार लोक, जेनझीची पोरं, आपले नव्या भाषेमध्ये मुलं, हमारे बच्चे नवा एक कॉन्सेप्ट आलाय. आणि ही जेनझीचीच मुलं नाही का, हे बच्चे हमारे नहीं क्या कावडिया जा रहे वो तो कितने हैं? जंतर मंतर मध्ये जेवढे होते त्याच्या 1000 पटीने आहेत.
लाखोच्या संख्येने आहेत. 25 ते 50 लाख कावडिया ऑन वे. म्हणजे झेंझी आहे का नाही? मग या झेंझीचा परिणाम प्रभाव हा आगामी निवडणुकांवर दिसणार का नाही? यांचा दिसणार तसा त्यांचा दिसणार का नाही? पंढरपूरच्या वारीमध्ये हे वेगळा प्रकार, कावडियांचं सोडा. पंढरपूरची वारी हा एक वेगळा पवित्र असा सोहळा आहे. भावुक भावयात्रा आहे ती. ओके. अशी यात्रा नाही, ती भावयात्रा. पण तिथे झेंझी होती की नाही? होती ना बाबा. तरुण पोरं होती. याच झेंझी ज्याला आपण म्हणतोय सारखे, त्यातली हजारो नाही लाखो पोरं होती. 25-30 लाख आणि शेवटी तर 1 कोटीपर्यंत ती यात्रा गेली पंढरपूरची. त्या 1 कोटीमध्ये 60-70 लाख तरुण पोरच होती. एवढं लांब चालत जाणारी मुलं कुठली होती? ती झेंझी होती की नाही? होती. पण आता झेंझी म्हणजे खुशाल चेंडू, ऐश आरामी, मौज मजा, मस्ती, ड्रग्ज, फॅशन, नग्नता, नैतिक भग्नता, स्वैराचार म्हणजे झेंझी. आणि त्यांच्याशी आता भागवत आणि मोदी संवाद करायला, संवाद साधायला आणि वाद मिटवायला आणि त्यांना जवळ करायला, कुशीत घ्यायला, त्यांचे लाड करायला, त्यांचं पालन पोषण करायला आणि त्यांची मतं मिळवायला निघालेत. मग हे करोडो वारकरी असलेली झेंझी, कावडी असलेली झेंझी, देशभर वेगवेगळ्या जत्रा यात्रा. आता मी हल्ली माझ्याकडे एक महाराष्ट्रातल्या जत्रा आणि यात्रांचं एक हे आहे, ते चॅनल आहे. त्याच्यावरती मला रोज वेगवेगळ्या जत्रा यात्रा लाखो 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 तरुण झेंझीचे त्या यात्रांमध्ये दिसतात. रोज किमान 5-25 ठिकाणी नुसत्या महाराष्ट्रात यात्रा असतात, देशामध्ये हजारो ठिकाणी असतात. परवा जगन्नाथाच्या रथामध्ये मला लाखो झेंझी दिसली. प्रश्न असा आहे की ही जी झेंझी आहे ती हिंदुत्वाकडे आकर्षित झालेली झेंझी, आपलं राजकीय अधिष्ठान आहे असं न मानता, तिला आकर्षित न करता, तिला अधिक जवळ न करता, तिच्या मनातलं हिंदुत्व हे ज्वलंत असेल तर ते प्रज्वलंत न करता, या पोशाखी, दिखाऊ आणि विविध विकारांच्या आणि विकृतींच्या आहारी गेलेल्या झेंझीच्या मागे मोदी शहा का लागलेत? का भागवत त्यांचा अनुनय करतायत? का हे संवाद करत फिरतायत? या देशामध्ये झेंझीमध्ये असलेले विद्यार्थी भाविक नाही आहेत का? देवळापुढे रांगा बघा, कुठल्याही देवळापुढे कधीही त्या वारी रांगा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला झेंझीच दिसेल. ती झेंझी हा हिंदुत्वाचा एक आविष्कार, साक्षात्कार आहे. त्यांच्यासाठी का नाही करत आहे? या ड्रग ॲडिक्ट असलेल्या, फॅशनच्या आहारी गेलेल्या, स्वैराचाराच्या आहारी गेलेल्या, विकृतीच्या आहारी गेलेल्या, विकारांच्या आहारी गेलेल्या आणि लाखांमध्ये काही देशामध्ये चलो कोटींमध्ये असतील, पण 65 ते 80 कोटी जर या देशामध्ये झेंझी असेल तर त्यातली 5 कोटी फार तर मी ज्यांचा अनुनय आता मोदी शहा आणि भागवत करायला निघालेत ते असतील 5-10 कोटीच्या वर नाही. बाकी 40-50 कोटी हे आपापल्या, मग त्यात मुसलमान पण असतील, ते आपापल्या धर्माशी बांधलेले, आपापल्या संस्कृतीशी निगडीत असलेले असे आहेत. मग त्या झेंझीकडे लक्ष न देता या झेंझीकडे का इतकं लक्ष? आंदोलन केलं म्हणून, जंतर मंतरवर त्यांनी नांगा नाच घातला म्हणून, त्यांनी त्यांच्या विकृतीचं ओंगळ प्रदर्शन मांडलं म्हणून, मग ते जसं म्हणतात की मुठभर श्रीमंतांकरता तुम्ही बाकीच्या गरिबांकडे, मध्यमवर्गीयांकडे, कनिष्ठ मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करता का? त्यांचे हितसंबंध सांभाळता का? मग मला प्रश्न विचारायचा आहे की खरोखरच 5-10 कोटीपेक्षा जास्त नसलेल्या एका फॅशनेबल, विकृत, विकारी अशा त्या दिखाऊ, उच्छृंखल अशा झेंझी करता तुम्ही या देशातल्या 50, 60, 70 कोटी इतर झेंझी जी आहे, जी देवाला मानते, जी धर्माला मानते, ज्यांचं हिंदुत्व हे प्रखर आहे, प्रामाणिक आहे, निष्ठा आहे त्यांची, त्यांच्या मागे जा. यांना द्या सोडून किंवा ठेवून द्या, स्टेपनी म्हणून ठेवा. तुमची 4 चाकं ही हिंदुत्वाची असतील तर
ती जैनजी पकडा. हिंदुत्वाच्याच जीवावर पुढली निवडणूक 29ची जिंकायची असेल तर तरुणांमधलं हिंदुत्व जागं करा आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे सूत्र त्यांच्या मनामधलं दृढ करा आणि त्या 60-70 कोटी हिंदुत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ, मूल्यनिष्ठ, काही आचार मानणाऱ्या, विचार मानणाऱ्या, मूल्य मानणाऱ्या त्या तरुणांवर लक्ष केला. हिंदुत्व हाच तुमचा आधार असेल तर ते 60 कोटी जैनजी तुमचे आधार असतील. हे 5-10 कोटी नाहीत. त्यांच्या नादी लागू नका. ते मीडियाचं क्रिएशन आहे आणि मीडिया पुरतं मर्यादित आहे. सोशल मीडिया म्हणजे भारत नाही. सोशल मीडिया म्हणजे या देशातलं हिंदुत्व नाही, या देशातला हिंदू नाही, या देशातली जैनजी नाही. आणि तुम्ही सोशल मीडियावर बघितलं तरी देखील लोकप्रिय याच्यामध्ये हिंदुत्वाचाच डंका दिसेल. घ्या लक्षात, वागा तसं. कोणी विचार हा मांडला की नाही मला माहित नाही, मी मांडतोय आणि हा मोदी शहांपर्यंत पोहोचवण्याचा, भागवतांपर्यंत पोहोचवण्याचा मला मार्ग उपलब्ध आहे. धन्यवाद.